हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरो निराहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाणी मंडनम मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया 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 दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्क तेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जिने वाहिले हे नवमास ओझे, जिने चिंतिले नित्य कल्याण माझे, जिला बोध हो पाहुनी बाळलीला, नमस्कार माझा जन्मदा माऊलीला, विठ्ठल 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 विठ्ठल, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग
म्हणजे वैराग्याची साक्षात जिवंत मूर्ती असणारे तुकोबाराय, तुकोबारायांचा 4 चरणाचा उपदेशपर अभंग आज या ठिकाणी मी सेवेसाठी निवडलेला आहे. परंतु त्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की या वर्षी कैलासवासी श्री प्रकाश गोमा पाटील हे या परिवारातील मुख्य सदस्य जाऊन आज 5 वर्ष झालेले आहेत आणि त्यांच्या पंचम पुण्यस्मरणार्थ ही सेवा, या सेवेमध्ये बघा, जेव्हा माणूस काहीतरी चांगलं कर्म करतो किंवा चांगला माणूस असतो तेव्हा त्याचं पुण्यस्मरण केलं जातं, नाही का. आणि म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे परिवार जे आहेत, त्यांची पत्नी असेल रेश्मा प्रकाश पाटील, नाही का, ज्या आज आपल्या पतीला गमावलेले आहेत आणि दुःखी अंतकरणाने त्या आपल्या पतीसाठी काहीतरी करतायत. आणि त्यांची मुलं असतील प्रशांत प्रकाश पाटील, राकेश प्रकाश पाटील, मनाली भगवान म्हात्रे ह्या कन्या असतील, सोनाली दिलीप गायकर ह्या कन्या असतील, अश्विनी ताई ह्याही कन्या आहेत आणि त्यांची नात किंवा इतर सर्व दुःखी परिवार दुःखी अंतकरणाने आपल्या परिवारातील मुख्य सदस्याकरता ही सेवा, जेणेकरून भगवंताचं 4 जर नाम गायलं तर त्या व्यक्तीला काही का होईना मुक्ती प्राप्त व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा आणि त्यांच्यासाठी हे भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबार या अभंगामध्ये म्हणतात की जन्माला आलेल्या जीवाने, बघा, भगवंताने तर 100 वर्षाचं आयुष्य दिलं होतं, पण 100 वर्ष पूर्णतः कोणाला लाभलेले नाही. तो काळ गेला. तो काळ गेला की ज्या काळामध्ये 100, 150, 200 वर्ष लोक जगत होते, आज 100 वर्ष सुद्धा कोणी जगू शकत नाही. आता क्षणाचा भरवसा नाही, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, नाही का. क्षणाचाही भरवसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. आणि त्याच्यामध्ये जेव्हा ही काळाची उडी आपल्यावरती येईल तेव्हा कोण आपल्याला सोडून करता येईल हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही. ते कोणाच्याही हातात नाही. एकमेव भगवंताचं नामस्मरण असं आहे की जे काळ तर दूर लोटू शकत नाही, पण त्या काळावर सत्ता करण्याचं सामर्थ्य हे नाम आपल्याला देऊ शकतं, नाही का. जगद्गुरु तुकोबाराय जर आपल्याला उपदेश करतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का करतायत? कारण त्यांनी स्वतः ते केलेलं आहे. संसाराच्या नावे घालोन या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजनी हे ढवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवतायत, पाणी सोडतायत आणि ते तुकोबाराय तुम्हा आम्हाला परमार्थाचा संदेश देतायत, नाही का. तुम्हा आम्हाला देव देण्याचा प्रयत्न करतायत, देव सांगण्याचा प्रयत्न करतायत, देव समजावण्याचा प्रयत्न करतायत, नवे नवे जीवनाचा अर्थ समजवण्याचा प्रयत्न करतायत की जन्म पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी. पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा हा फेरा जो आहे ना, पाप पुण्य करोणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवो निहाणी केली. जेव्हा पाप पुण्य समान होतं ना तेव्हा एक संधी, नाही का, मोक्ष प्राप्तीची संधी भगवंत आपल्याला देतात की आपल्याला मनुष्य देहाला जन्माला घालतात, पण मनुष्य देहाला आल्यानंतर काय करावं हेच माणसाला कळत नाही. हेच माणसाला कळत नाही. करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. हे बघा, पहिली गोष्ट परमार्थ केला पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जर परमार्थ नाही करता आला, परमार्थ नाही करता आला, निदान जीवनामध्ये असं काहीतरी करा जेणेकरून, बघा, जन्माला आलेल्या जीवाला 3 गोष्टींवर सत्ता करता आली पाहिजे. 3 गोष्टींवर. कोणत्या? एक म्हणजे समाजावर सत्ता करता आली पाहिजे, एक म्हणजे काळावर सत्ता करता आली पाहिजे आणि एक म्हणजे भगवंतावर सत्ता करता आली पाहिजे. आता काळावर सत्ता कुणी कुणी केली? काळावर सत्ता कुणी केली? जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला जातात का? त्यांनी काळावर सत्ता केली. त्यांनी काळावर सत्ता केली.
ज्ञानोबाराय संजीवन समाधी घेतात का? त्यांनी काळावरती सत्ता मिळवली, काळावरती सत्ता मिळवली. नाथ महाराज जलसमाधी घेत आहेत गंगेमध्ये का? कारण काळावर सत्ता त्यांनी मिळवलेली आहे. त्यांच्याप्रमाणे आपण करू शकत नाही, पण थोडा परमार्थ आपण करू शकतो. जगद्गुरु तुकोबाराय काळावर सत्ता करतात. फक्त काळावरच नाही तर जगद्गुरु तुकोबारायांची 3 गोष्टींवर सत्ता होती. जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या घरातनं बाहेर पडायचे, बाहेर पडल्यानंतर ते 3 डोंगरांवरती जाऊन भजन करायचे. कधी घोराडा डोंगरावरती, कधी भामचंद्र डोंगरावरती, कधी भंडारा डोंगरावरती. मग तुकोबाराय जेव्हा घरातनं बाहेर पडतात तेव्हा त्यांना स्वतःचं भान नसतं की मी कुठे चाललोय, काय करतोय. फक्त एवढं की मुखामध्ये नामचिंतन चालू आहे, श्री विठ्ठल श्री विठ्ठल, नाही का. आणि जात असताना तुकोबारायांना स्वतःच माहिती नसायचं की मी कोणत्या दिशेने जातोय. मग घरी असणारी पत्नी जिजाई, नाही का, जिला तुकोबाराय प्रेमाने आवली असं म्हणायचे, त्या जिजाई भले गरीब परिस्थितीत होत्या पण अतिशय पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या होत्या. जेव्हा आपला पती बाहेर जातो तेव्हा तो कुठे जातो हे काही सांगत नाही, पण ती असणारी जी पत्नी होती ना, डोक्यावरती टोपली घ्यायची, त्या टोपलीमध्ये भाकरी असायच्या, पाण्याचा तांब्या असायचा, जे काही भाकरीसोबत तिखट मीठ असेल ते घेऊन जायची. आणि जात असताना तुकोबाराय कुठे गेले हे कसं समजायचं माहिती आहे का तिला? जात असताना जी पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटेच्या मातीतून श्री विठ्ठल विठ्ठल हा आवाज यायचा. का? कारण रात्रंदिवस तुकोबाराय जे मुखातनं भजन करायचे ना, ते भजन करता करता देहच तुकोबारायांचा विठ्ठल स्वरूप झाला होता. आणि ज्या ज्या गोष्टीला तुकोबारायांचा देह स्पर्श करील ती गोष्ट सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती. ही तुकोबारायांची सत्ता आहे, नाही का. ही तुकोबारायांची सत्ता आहे या सृष्टीवरची, इंद्रियांवर तुकोबारायांनी कशी सत्ता केली. भंडारा डोंगरावरती, घोराडा डोंगरावरती तुकोबाराय भजन करायचे. असेच एकदा भजन करत असताना काही लोकांना कुणाचं चांगलं बघवत नाही, असेच काही लोकांनी तुकोबारायांचा चारित्र्यभंग करण्याकरता एका वेश्येला तुकोबारायांकडे एकांतामध्ये पाठवल्यानंतर त्या स्त्रीला बघून तुकोबाराय काय म्हणतात माहिती आहे का? सुंदर अशी स्त्री नटलेली आहे, सुंदर दिसत आहे, सुंदर अशी रूपवती स्त्री त्या एकांतामध्ये गेलेली असताना तुकोबाराय त्या स्त्रीकडे पाहतात आणि बोलतात, काय सुंदर आहेस तू, नाही का. परंतु जाई वो तू माते न करी सायास, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे. जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आई तुझं इथं काहीच काम नाही, कारण आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. सुंदर अशा दिसणाऱ्या स्त्रीला तुकोबाराय आई म्हणून संबोधतात. ही तुकोबारायांची स्वतःच्या इंद्रियांवरती झालेली सत्ता आहे. तुकोबाराय काळावर सत्ता करतात म्हणून तुकोबाराय सदेह वैकुंठाला जातात. तुकोबाराय समाजावर सत्ता करतात म्हणून तुकोबाराय आज आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहेत. प्रत्येकाच्या घरात तुकोबारायांची गाथा आहे. प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मुखामध्ये तुकोबारायांचं नाम आहे. नवे तुकोबारायांच्या नामाशिवाय कीर्तनच होत नाही. ही तुकोबारायांनी केलेली सत्ता आहे, नाही का. तुकोबारायांनी केलेली सत्ता आहे. जेव्हा नाम मुखामध्ये येतं ना तेव्हा आपोआपच प्रत्येक गोष्टीवर सत्ता होते. तुकोबाराय रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायचे. परिणाम असा की तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती. संत चोखामेळा हे सुद्धा रात्रंदिवस भजन करायचे. परिणाम काय माहितीये का? शेवटच्या क्षणी तुकोबाराय, शेवटच्या क्षणी चोखामेळा हे एका इमारतीचं बांधकाम करत होते आणि करत असताना अतिवृष्टीमुळे मुसळधार पाऊस, वादळ वारा आल्यामुळे इमारत कोसळली. त्या इमारतीच्या खाली प्रत्येक काम करणारा व्यक्ती दडपला गेला आणि प्रत्येकाचा शेवट झाला. शेवट झाल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा, नामदेवराय पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात झोपलेले होते आणि पांडुरंग परमात्मा येऊन नामदेवाला उठवतात की नामदेवा, अरे माझ्या लाडक्या भक्ताचा अंत झालेला आहे, त्याची हाडं आपल्याला चंद्रभागेमध्ये विसर्जित करायची आहेत. भगवंताने येऊन नामदेवरायांना सांगावं. नामदेवराय त्या ठिकाणी जातात आणि जाऊन चोखोबारायांची हाडं आपल्याला शोधायची कशी?
शोधायची कशी? भगवंतानी सांगितलं, हे बघ, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना, ती हाडं माझी चोखामेळ्याची आहेत. आणि पाहता पाहता मातीचे ढिगारे उघडायचे, खोलायचे, आणि त्यामधून जे हाड मिळेल त्या हाडातनं विठ्ठल विठ्ठल आवाज येतो की नाही बघायचा. करता करता अशी हाडं सापडली सुद्धा की ज्या हाडांतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. तुकोबाऱ्यांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती, चोखामळ्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलत होती, आणि जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल बोलत होत्या. का? कारण त्यांनी रात्रंदिवस जे चिंतन केलं होतं ना, त्या चिंतनाचा परिणाम असा की शरीर त्यांचं पूर्णपणे विठ्ठल स्वरूप झालं होतं, आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, नाही का? जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. जनाबाई ज्या आहेत, 14 माणसांची सेवा करता करता काम आणि नाम याची अशी काही त्यांनी सांगड घातली की जनाबाई प्रत्येक काम करताना भगवंताचं चिंतन करायच्या. दळण दळताना सुद्धा, कांडण कांडताना सुद्धा, आणि पाणी भरताना सुद्धा देव जनाबाईच्या मागे धावत होता. कशा करता? पाणी भरण्याकरता. जनाबाई जर शेण्या वेचण्याकरता रानामध्ये गेल्या तर देव सुद्धा त्यांच्या पाठीपाठी जात होता. राणा गेली शेणीसाठी, राणा गेली शेणीसाठी, राणा गेली सेनीसाठी, राणा गेली सेनीसाठी, राणा गेली शेणीसाठी, राणा गेली शेणीसाठी, राणा गेली सेनीसाठी, राणा गेली सेनीसाठी. देव धावे जनी पाठी, देव धावे जनी पाठी, राणा गेली शेणीसाठी, राणा गेली शेणीसाठी, राणा गेली सेनीसाठी, राणा गेली सेनीसाठी. धावे जनी पाठी, कासे पितांबर खोई, पायी शोभा पारखावी. अनवाणी पायाने देव राणावनामध्ये काट्याकुट्यांमध्ये फिरतोय, सुंदर असं भरजरी पितांबर कमरेला खोसून घेतोय, आणि जनाबाईच्या मागे फिरतोय. कशा करता? शेण्या वेचण्याकरता. कशाचा परिणाम आहे? रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस त्याचं भगवंताचं चिंतन केल्यामुळे परिणाम असा की त्यांची प्रत्येक गोष्टीवर सत्ता होते, देवावर सत्ता होते, की देवाने त्यांच्या मागे पुढे धावावं. या नामचिंतनाच्या बळाने ते देवावर सत्ता करतात की देव त्यांच्या मागे पुढे धावतो, नाही का? म्हणून तुकोबाऱ्यांनी सत्ता केली देवावर, तुकोबाऱ्यांनी सत्ता केली काळावर. आता समाजावर माणसाने सत्ता केली पाहिजे. मग समाजावर कुणी सत्ता केली हो? छत्रपती शिवाजी महाराज. आपण सगळं त्यांचा आदराने नावस्मरण करतो, नाही का? आदराने आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये, प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. का आहे? कारण त्यांनी आमच्या प्रत्येकाच्या मनावरती सत्ता केली. कशाच्या बळावरती? आपल्या कर्तृत्वाच्या बळावरती. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता केलेली आहे. कशाच्या बळावरती? आपल्या कर्तृत्वाच्या बळावरती. ज्या काळामध्ये प्रत्येक जण दुखी होता, मोगलांची सत्ता होती आणि प्रत्येक जण दुखी होता, स्त्रिया असुरक्षित होत्या, अशा काळामध्ये राजांचं कर्तृत्व असं काही त्यांनी करून दाखवलं की आजही आपल्या घरामध्ये त्यांचा फोटो आहे. आजही आपण त्यांचा आदराने नाम घेतो आणि आजही आपण हिंदू असल्याचा अभिमान करतो. कशाच्या बळावरती? राजांच्या कर्तृत्वाच्या बळावरती. पण राजे झाले, त्यांनी समाजावरती सत्ता केली. कुणामुळे हो? कुणामुळे? बघा, जीवनामध्ये 2 अशा विभूती आहेत ना की ज्या निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांवरती प्रेम करतात. एक तर संत आहेत की जे साधकावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. एक तर आई वडील आहेत की जे निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांवरती प्रेम करतात, कोणताही स्वार्थ नसतो. संत असे आहेत की निस्वार्थ भावनेने साधकाला मोक्षाची प्राप्ती करून देतात, नाही का? देव असा आहे, घेसी ते भादेसी ऐसा अससी उदार, काय धरून देवा तुझे कृपणाचे द्वार. काय धरू देवा तुझे कृपणाचे द्वार.
घेसी तेव्हा देसी. जेव्हा देव आपला अट्टहास पाहतो, फार कठीण परीक्षा पाहतो, त्यानंतर आपल्याला देतो. पण संत असे नाहीत बरं का. संत असे आहेत की सहज जरी आपण गेलो, सहजच सोडा, पण वाईट भावनेने जरी आपण संतांच्या सहवासात गेलो तरी भलती या भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. बरं, हे करत असताना कोणताही स्वार्थ, कोणताही भेदभाव न करता संत आपल्यावरती एका क्षणामध्ये सुद्धा कृपा करतात. पण हे करत असताना त्यांच्या अंतकरणामध्ये कोणताही भेदभाव नसतो, माहितीये का. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. जे संत असतात ना, ते कृपा करत असताना कोण कसा आहे, तो कुठला आहे, तो उंच आहे नीच आहे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येकावरती सारखी कृपा करणारं अंतकरण, हे दयाळू अंतकरण फक्त आणि फक्त संतांचं असतं. जसं संत आहे ना, तशी आई आहे. बघा, संत एक लहान बाळ झोपेतनं उठलं आणि रांगत रांगत बाहेरच्या दिशेने निघालं. कशा करता? आपल्या आईला शोधण्याकरता. जात असताना त्याने पहाटे उठल्यानंतर सगळं काही आपलं कपड्यांमध्ये करून टाकलं. केल्यानंतर ते अस्वच्छ असणारं बाळ समोरून दारातून बाप येतो, पाहतो. बाळाला पाहिल्यानंतर प्रेम उतू जातं आणि उतू गेलेलं प्रेम बाळाला उचलून घेण्याचा प्रयत्न करतं, लाड करण्याचा प्रयत्न करतं. पण जेव्हा बाप बघतो की माझ्या बाळाने काय केली आहे, शी केलेली आहे, आणि ते पाहिल्यानंतर बाप लगेच बाळाला खाली ठेवतो, आईला आवाज देतो आणि आई आल्यानंतर त्या बाळाला घेते, कोणतीही किळस न करता स्वच्छ करते आणि स्वच्छ केलेलं बाळ हे बापाच्या हातामध्ये देते. सांगायचं काय? आई म्हणजे संत आहेत, बाप म्हणजे भगवंत आहे, आणि जे बाळ आहे ना, ते तुम्ही आम्ही आहोत. पापरूपाने बरबटलेलं हे तुम्हा आमचा जीव जो आहे, पापरूपाने बरबटलेला हा जीव पवित्र करून देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे संत करतात. मग हे संत करतात जे काम आई करते तेच आईच्या दयाळू अंतकरणाने संत करतात. म्हणून तर ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात. का म्हणतात? कारण या संतांचं अंतकरण हे आईप्रमाणे दयाळू आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, कोणतेही दोष न पाहता, फक्त आणि फक्त या जीवावरती कृपा करून त्याला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम हे संत करतात. फक्त भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं. पण भक्तीमध्ये अहंकार नसावा, हे का? भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम संत करतात आणि या जीवनामध्ये आल्यानंतर तेच जीवनाचं सार्थक आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात की जन्माला आलेल्या जीवाने काय करायचंय? जर जीवाला जीवत्व भगवंतापर्यंत, जीवाला ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचायचे तर काय केलं पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार,
क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तारावया पार भवसिंधू, तारावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. तुकोबारे म्हणतात की जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने क्षणाक्षणाला विचार करावा. काय काय विचार करायचा? दुसऱ्या चरणात म्हणतात की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बंगला बांधण्याकरता रात्रंदिवस माणूस जो धडपड करतो ना, ती धडपड करत असताना क्षणाक्षणाला हा पण विचार करायचा की मरताना हा बंगला आपल्या सोबत येणार नाही. जे सोबत येणार आहे ते सुद्धा कमावलं पाहिजे. काय येणार आहे सोबत? कर्मानुगो गच्छतीम जीव एकहा. येताना बंगला येणार नाही, राहण्यासाठी गरज बंगल्याची आहे, मरेपर्यंत राहण्यासाठी बंगल्याची गरज आहे, पण जाताना जे सोबत येणार आहे ते सुद्धा थोडंसं कमावलं पाहिजे. काय कमावलं पाहिजे? चांगलं कर्म कमावलं पाहिजे. चांगलं भगवंताचं चिंतन करून, नामस्मरण करून पुण्य कमावलं पाहिजे, धर्म कमावला पाहिजे, हे सुद्धा थोडंसं कमावलं पाहिजे. हेच तुकोबाराय सांगतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. प्रत्येक गोष्ट करा, पण करत असताना कुठेतरी भगवंताची जोड आपल्या जीवनाला असू द्या, जेणेकरून जाताना तेच आपल्या सोबत येतं. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. देखत नैनों में मिट्टी मिलाई. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. हड्डी जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घास की पोली. जाताना सगळं एक अगदी क्षणामध्ये जीव निघून जातो आणि सगळं शेवटी स्मशानामध्ये असतं, नाही का? कोणी कामा नये अंती, कोणीही शेवटी कामाला येत नाही. कामाला जर येत असेल तर केलेलं कर्म कामाला येतं, केलेलं कर्म कामाला येतं. म्हणून जीवनामध्ये जर काही करायचे तर चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करता. जाताना असं जा की विधाता मृत्यू होएसी, हजारो लोग रोते हो. नाही हजार, निदान 50 माणसाच्या डोळ्यात आपल्यासाठी पाणी आलं पाहिजे. इतकं तरी चांगलं कर्म आपण करू शकतो, इतकं तरी चांगलं कर्म आपण करू शकतो. म्हणून तुकोबारे बोलतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार. विचार जीवनामध्ये आपण जो विचार करतो ना, तो आपल्या जीवनाची दिशा ठरवतो, जीवनाची दिशा ठरवतो. प्रभू रामचंद्रांनी वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या वचनपूर्ती करता, वचन पूर्ण करण्याचा चांगला निर्णय रामांनी घेतला. चांगला विचार करून ते जंगलामध्ये गेले. परिणाम काय झाला? राक्षसांचा नाश झाला, बरोबर? अनेक राक्षसांना मोक्ष प्रदान करून रामप्रभूंनी चांगलं कार्य केलं. पण त्याच्याही पुढे जाऊन त्या वनात राहत असताना 13 वर्ष संपलेले आहेत, 14वं वर्ष चालू आहे. चालू असताना आपल्या झोपडीमध्ये सीतामाता बसलेली आहे आणि पाहत असताना समोर एक सोन्याचं हरिण धावत आहे. एका क्षणामध्ये सीतामातेला हरणाचा मोह झाला आणि त्या हरणाच्या मोहापायी आपल्या पतीला लाडाने बोलू लागली की मला हे हरिण पाहिजे. पत्नीची इच्छा पूर्ण करण्याकरता पती रामप्रभूंनी धनुष्यबाण घेतलं आणि हरणाच्या पाठीमागे धावू लागले. जात असताना प्रभू रामचंद्र गेलेले आहेत आणि हरणाच्या पाठीमागे जाऊन हरणाचा वध सुद्धा केलेला आहे. तो भाग वेगळा. पण इकडे सांगायचं एवढं की सीता मातेने एका क्षणाकरता हरणाचा मोह केला. परिणाम असा
की वर्षभर तिला रावणाच्या लंकेमध्ये राहावं लागलं, 11 महिने रावणाच्या लंकेमध्ये राहावं लागलं. रावणाच्या लंकेमध्ये राहिली असताना होती पवित्रच, पतिव्रताच, तिच्या पातिव्रताला धक्काही लागला नाही. पण परिणाम असा की आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत कलंकित आयुष्य जगावं लागलं. आज आपण बोलतोय की सीतामाता महान पतिव्रता होती, नाही का, पण तेव्हा तिच्या पातिव्रत्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही. एक क्षणाचा मोह, एका क्षणाचा चुकीचा विचार सीतामातेला आयुष्यभर दुःख देऊन गेलं, आयुष्यभर दुःख देऊन गेलं. म्हणून तुकोबाराय बोलतात की विचार किती महत्वाचा आहे, की एका क्षणाचा विचार आपलं आयुष्य सुंदर बनवू शकतो आणि एका क्षणाचा विचार आपलं आयुष्य बर्बाद करू शकतो. छत्रपती शिवाजीराजांचं नाम आपण घेतो, त्यांच्या कृपेमुळे आज आपण इथं आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करत आहोत, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सुखाने जगत आहोत. पण याच्याही पुढे जाऊन सांगते की या राजांच्या पाठीमागे कोणाचा विचार आहे? जिजाऊ आईसाहेबांचा विचार आहे. पोटामध्ये गर्भ असताना, नवे गर्भ धारण झाला नव्हता तेव्हा राजमाता जिजाऊ आईसाहेब देवीला साकडं घालत होत्या की आई मला असा पुत्र दे की ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पाहिजे, नाही का. हा विचार जिजाऊ आईसाहेबांच्या अंतकरणामध्ये होता. या विचाराने एवढी प्रखरता केली, एवढा हा विचार घट्ट होता अंतकरणामध्ये की त्या दिशेने प्रयत्न करून करून त्यांनी एका पुत्राला जन्म दिला, नाही का. देवीला नवस बोलून शिवाई देवीच्या कृपेने झालेला पुत्र हा शिवाजी म्हणून संबोधला गेला आणि त्या पुत्रावरती पाळण्यात असण्यापासून संस्कार केले. का? अंतकरणामध्ये एकच विचार होता की आज माझा महाराष्ट्र मोगलांच्या राजवटीमध्ये आहे, प्रत्येक स्त्री दुःखामध्ये आहे, प्रत्येक कुटुंब दुःखामध्ये आहे, प्रत्येक माणूस दुःखामध्ये आहे. या प्रत्येकाला सुखामध्ये मला बघायचंय, माझ्या हिंदवी स्वराज्याची स्थापना मला करायची. आणि असा विचार घेऊन जगत असताना एका पुत्राला जन्म दिल्यानंतर सुद्धा शांत बसल्या नाही. तो विचार त्याच्या अंतकरणामध्ये रुजवण्याकरता लहानपणापासून त्याला संस्कार देत राहिल्या. लहानपणापासून, किती लहान असताना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे पाळण्यामध्ये झोपायचे तेव्हा सुद्धा जिजाऊ आईसाहेब चिवताऊच्या गोष्टी सांगत नव्हत्या, चिवकाऊचा पाळणा बोलत नव्हत्या. पाळणा असा म्हणायच्या की त्यातनं सुद्धा संस्कार होत होता. मी लोटीतसे झोका तुझ शिव बाळा, सुंदरा मी जलडी वाळा. मी लोटीतसे झोका तुझ शिव बाळा, सुंदरा मी जलडी वाळा. तनु शांती ते शांतणी ज तुझ येते, मी झोका देते तान्ह्या बघदास्य बळे. वहिली अंबिका माळ, हंबरडा फोडू पाहे. त्या दुःखाने दुःखी घार रे पाहे, मी जिजा बाई तव आई. मेल्याने आर्य धन नेले, आपुले राष्ट्र बुडविले. कुणी निपजेना शासन या चांडाळा, सुंदरा मी जलडी वाळा. मी लोटीतसे झोका तुझ शिव बाळा, सुंदरा मी जलडी वाळा, लडी वाळा. संस्कार देत होत्या का? अंतकरणामध्ये विचार एवढाच होता की मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे. त्या विचाराने एवढं मोठं कार्य केलं, एवढं महान कार्य केलं की त्यांच्या कृपेमुळे आज आम्ही सुखात आहोत, नाही का. म्हणून आज एक विचार किती महत्वाचा आहे. तुकोबाराने विचार केला की मला फक्त परमार्थ करायचा आहे, मला फक्त परमार्थ करायचा आहे. परिणाम असा झाला की भगवंत साक्षात विमान घेऊन तुकोबारांना नेण्याकरता येतात. नामदेवरांनी विचार केला की मला माझ्या जीवनाचा सार्थक परमार्थ करून करायचा आहे. परिणाम असा की देव नामदेवरायांसोबत एका ताटामध्ये जेवत होता. जनाबाईने बालवयामध्ये विचार केला की मला माझं जीवन माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीमध्ये घालवायचंय. परिणाम असा की देव जनाबाईला दळू लागण्याकरता येतात, नाही का. सावतामाळ्यांनी विचार केला की मला ही शेती करता करता माझ्या शेत्यामध्येच मला माझ्या पांडुरंगाचा मळा फुलवायचा आहे, भक्तीचा मळा फुलवायचा आहे. परिणाम असा आला की देव स्वतः
सावतामाळ्यांच्या शेतामध्ये यायचे, त्यांच्यासोबत बोलायचे, त्यांच्यासोबत न्याहारी करायचे, नवे नवे त्यांच्या हृदयात राहण्याचा प्रयत्न देवाने करावा. स्वतःच्या हृदयात सावतामाळ्यांनी भगवंताला बसवावं, हा एका विचाराने केलेली प्रगती आहे. म्हणून विचार किती महत्वाचा आहे, हं का. साक्षात सावतामाळी विचार करतात की साक्षात भगवंत माझ्या मळ्यामध्ये आला पाहिजे, आणि म्हणून सावतामाळी भक्ती करतात. परिणाम असा की साक्षात भगवंत तिथे येतात सुद्धा. उठा की पळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकले संत सावत्याच्या मळ्यात, सावत्याच्या मळ्यात. सावतात मोठ करी झाला, पंढरीचा पांडुरंग दारावर आला. उठा की पळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकले संत सावत्याच्या मळ्यात, कलिंगड पिकले संत सावत्याच्या मळ्यात. साई जोई शेवंती फुलाली, विठ्ठलाची रुक्मिण माळीन झाली. उठा की पळा रे, उठा की पळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकले संत सावत्याच्या मळ्यात, कलिंगड पिकले संत सावत्याच्या मळ्यात. नामा म्हणे देवा आलो पायी पायी, विळ्याने पोट फाडिले लपायाची घाई. उठा की पळा रे, उठा की पळा रे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकले संत सावत्याच्या मळ्यात, कलिंगड पिकले संत सावत्याच्या मळ्यात. देवाने माझ्या शेतामध्येच यावं, नाही का. मी पंढरीला जाण्यापेक्षा देवाने माझ्या मळ्यातच यावं, या विचाराने ना सावतामाळी रात्रंदिवस देवाचं भजन करता करता आपल्या शेतीतलं काम करतायत. परिणाम असा की दारावरती पांडुरंगाने उभं राहावं, रुक्मिणी मातेने माळीन होऊन जायजुई शेवंती वेचावी, नाही का. नाम म्हणे देवा आलो पायी पायी, विळ्याने पोट फाडिले लपायाची घाई. देवाने सावतामाळ्यांच्या हृदयात लपावं, इतका अधिकार ना सावतामाळींना प्राप्त झाला. कशामुळे? अंतकरणातल्या केलेल्या एका चांगल्या विचाराने. म्हणून विचार एवढा महत्त्वाचा आहे, म्हणून विचार एवढा महत्त्वाचा आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देव आहे जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. आपण पैशाच्या मागे धावतो, पण जो पैसा आपण ज्या मुलांकरता जमवतो ना, तीच मुलं तोच पैसा घेऊन पसार होतात. शेवटच्या क्षणी आपली इच्छा विचारण्याकरता पण कोणी राहत नाही. प्राण जाई देहातून, 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 प्राण जाई देहातून. पुत्र पुसे कोठे धन, पुत्र पुसे कोठे धन, प्राण जाई देहातून, प्राण जाई देहातून, प्राण जाई देहातून, प्राण जाई देहातून. प्राण जाई देहातून. पुत्र पुसे कोठे धन, पुत्र पुसती छळवणी त्याची खुंटली से वाणी. शेवटच्या क्षणी बापाला बोलता येत नाही, तरीही त्याची शेवटची इच्छा विचारायची सोडून मुलं पैसा कुठे ठेवला हे विचारतात. त्याची खुंटली से वाणी, पुत्र पुसती छळवणी. कोणा उधार दिलासी तो सांगा आम्हापासी. कितीही पैसा असू द्या, शेवटी कामात येत
नाही. कितीही मुलं असू द्या, धृतराष्ट्राला 100 मुलं होती, किती 100 कौरव होते, शेवटी एकही कामाला आला नाही. साक्षात भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, पण शेवटी 1 रुपया सुद्धा कामाला आला नाही. म्हणून जाताना सगळं करा, पण करताना चांगलं कर्म सुद्धा करा की जे आपल्याला शेवटच्या क्षणी जाताना घेऊन जाता आला पाहिजे. पण हे सगळे चांगले विचार प्राप्त होण्याकरता कुठेतरी सद्गुरूची, संतांची गरज असते, नाही का? कुणीतरी चांगलं सांगणाऱ्याची गरज असते. मग मोक्षाच्या चालणाऱ्या वाटेवरती, मोक्षाच्या वाटेवर चालणाऱ्याला संतांची गरज असते. संतांविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून तुकोबरे म्हणतात की नाशिवंत देह आहे, जाणार सकळे, आयुष्य खातो काळ सावधान. मग सावध व्हायचे. मग नेमकं काय करायचं? नेमकं काय करायचंय? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकोबरे म्हणतात की नेमकं काय करायचं? तर संतांच्या सहवासात पळायचं. कारण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. सुखासाठी आपण प्रत्येक जण धावत असतो, नाही का? असं वाटतं की या गोष्टीतून सुख मिळेल, त्या गोष्टीतून सुख मिळेल, पण सुख मात्र कुठेही मिळत नाही. का मिळालंय कुठे सुख? जर माणसाला सुख मिळालं असतं तर माणूस शेवटच्या श्वासापर्यंत कशाला धडपड करत बसला असता, नाही का? जिथं माणसाला सुख मिळतं तिथंच माणूस शांत होऊन जातो. पण सुख नाही म्हणून माणूस मरेपर्यंत प्रयत्न करत असतो, म्हणून मरेपर्यंत प्रयत्न करत असतो. सुखा लागी करीसी तळमळ. जर सुखाची तळमळ आहे ना, तर फक्त आणि फक्त परमार्थात सुख प्राप्त होणार आहे. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. संतांच्या सहवासात जा, म्हणजे सुखाची प्राप्ती होईल, म्हणजे मोक्षाची प्राप्ती होईल, म्हणजे भगवंताची प्राप्ती होईल, आणि मग जीवनाचं सार्थक होईल, नाही का? जर विचार करायचा तर कोणता करायचा आहे? नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य. शेवट हेच आहे की जाणार आहे, पण जात असताना जीवनामध्ये काहीतरी चांगलं करायचं आहे. एकतर चांगलं कर्म करा, एकतर समाजासाठी काहीतरी करा, एकतर देवासाठी काहीतरी करा, नाही तर आई वडिलांसाठी काहीतरी करा. कारण जगामध्ये 2 विभूती आहेत की ज्या निस्वार्थ भावनेने प्रेम करतात, आई बाप आणि संत. आई तर प्रत्येकाला माहिती आहे, आई तर प्रत्येकाला माहिती आहे. बाप जर गेला तर आई, बाप आणि आई या दोघांचं कर्तव्य पार पाडत खंबीरपणे उभी राहते, प्रत्येक संकटाला सामोर जाते आणि आपल्या पिल्लांना लहानाचं मोठं करत असते. पण बाप जर गेला, नाही का, त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आई तरी हिंमत धरून राहते, आई हिंमत धरून राहते, पण बाप जो असतो ना, बाप कशाला म्हणतात तो बाप? दिवाळीच्या सणाला सगळ्यांना कपडे घेतो, पण स्वतःचा विचार करत नाही, तो बाप आहे. स्वतःची चप्पल 10 वेळा शिवून 30 घालतो, जोपर्यंत ती पारच कामातून जात नाही. पण मुलांना मात्र ब्रँडेड चपला घेतो, नाही का? चपला घेत असताना विचार करत नाही महागाची का कमी. माझा मुलाचा पाय चांगला दिसला पाहिजे, त्याचं पायाचं संरक्षण चांगलं झालंच पाहिजे, म्हणून स्वतःच्या मुलांकरता ब्रँडेड चप्पल घेतो, पण स्वतःच्या पायांचा विचार करत नाही की किती चटके लागतील. एखाद्या कोपऱ्यामध्ये जर चप्पल फाटली, त्या फाटलेल्या चप्पलीतून जमिनीचे चटके जरी बापाला बसले ना, तरी बाप विचार करत नाही की मला चप्पल घेतलीच पाहिजे, पण मुलाला मात्र मागता क्षणी घेऊन देतो. पत्नीला सुद्धा प्रत्येक गोष्ट घेऊन देतो, प्रत्येक सणाला साडी देतो, पण स्वतःसाठी कपडे घ्यावा हा विचार सुद्धा तो कधी करत नाही. हा विचार सुद्धा तो कधी करत नाही. तो बाप आहे, नाही का? मुलगी जन्माला आली तर ती मोठी होईल, तिचं लग्न करावे लागेल, म्हणून जन्माला आल्यापासून जो सेविंग करायला सुरुवात करतो ना, तो बाप आहे. जो जन्माला आल्यापासून मुलांच्या शिक्षणाकरता सेविंग करायला सुरुवात करतो, तो बाप आहे. छोट्या संकटांना आई चालते, पण मोठ्या संकटांना मात्र बापच लागतो. बरोबर आहे का नाही? मोठ्या संकटांना बापच लागतो. जेव्हा बाप आहे, आई असते तर आई मायेने हात फिरवते, म्हणून आईची माय आपल्याला लगेच कळते. पण बाप मायेने हात फिरवत बसत नाही, त्याच हातांनी कठोर परिश्रम करत तो 1-1 रुपया जमा करतो, नाही का? डोक्यावरनं हात फिरवण्याच्या ऐवजी तेच हात कठोर करून तो बाहेर कष्ट करत 1-1 रुपया जमा करत असतो. का? माझ्या मुलांना शिकवायचे, माझ्या मुलांची लग्न करायचेत, माझ्या मुलांना सुखात ठेवायचे, म्हणून आपल्या डोळ्यातनं पाडी काढून माया न दाखवता तो गुप्तपणे माया करत असतो, नाही का? मुकी माया करत असतो. तो बाप आहे. जेव्हा बाप जातो तेव्हा कळतं की बापाची सावली काय होती, तेव्हा कळतं. जोपर्यंत बाप असतो ना, आई सुद्धा घरात सुखात बसते, मुलगा सुद्धा आपलं आरामात शिक्षण वगैरे करत असतो. पण ज्या वेळेस बाप संपतो तेव्हा प्रत्येकाला घराबाहेर पडून
कठोर असे परिश्रम करावे लागतात. त्या मिनिटाला बाप आठवतो, इतर वेळेस बाप आठवत नाही. पण जेव्हा स्वतःला त्या संकटांच्या समोर जाऊन अथांग असे कठोर असे परिश्रम करावे लागतात, त्यावेळी मात्र मिनिटाला बाप आठवतो, मिनिटाला. म्हणून जेव्हा आहे ना तेव्हाच आईबापांची कदर केली पाहिजे, नाही का. आईचे आपण गोडवे गातो, तुझे उपकार आई ध्यानात येई ग, ध्यानात येई. ऋण तुझे या जन्माचे फिटणार नाही, ऋण तुझे या जन्माचे फिटणार नाही. जन्म देवणी या माते तूच पोसिले, गोड घास घालोण या तूच सांभाळिले. गायलीस अंगाई तू मजसाठी आई ग, मजसाठी आई. ऋण तुझे या जन्माचे फिटणार नाही. प्रत्येकाला आईचे उपकार माहिती आहेत, कारण ते दिसतात. पण बापाचे उपकार कोणालाही दिसत नाही. ते केव्हा कळतात, जेव्हा आपण त्या जागी जातो तेव्हा ते कळतात. पण तेव्हापर्यंत आपला बाप या जगात राहत नाही. म्हणून बाप घराची सावली, घराचा आधार, मुख्य स्तंभ. या बापासाठी आज त्यांच्या मुलांनी जो काही कार्यक्रम ठेवलाय, त्या कार्यक्रमामध्ये भगवंताचं नाम गाऊन त्या वडिलांकरता भावपूर्ण श्रद्धांजली प्रत्येकाने अर्पण करून या ठिकाणी त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ तुकोबऱ्यांच्या अभंगाची सेवा आपण करतोय. तुकोबरे म्हणतात की जन्माला आलेल्या जीवाने क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भवसिंधू. कोणता विचार करायचा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग आयुष्य काळ खातोय, जीवनामध्ये करायचंय काय? संत समागमी धरावी आवडी, करावी अतडी परमार्थाची. परमार्थाकडे धावा. नाशिवंत असा मनुष्य देह आहे, किती संपत्ती कर्मा. धृतराष्ट्राला जर भारताचा सम्राट असून कामी आलं नाही तर आपली काय कथा आहे? रावणाकडे सोन्याची लंका असून त्याच्या काही कामी आलं नाही तर तुमची आमची काय कथा आहे, नाही का. तुका म्हणे त्याची संपदा केवडी, सांगा ते कवडी आली नाही, नाही का. सांगा ते कवडी गेली नाही. मग त्याची जर कवडी गेली नाही सोबत तर तुमच्या आमच्या 10-50 लाखाची काय कथा आहे. म्हणून जाताना सोबत घेऊन जाता येईल असं चांगलं कर्म केलं पाहिजे. मग कर्म करत असताना नेमकी दिशा कोणती हे कळण्याकरता संतांचा आधार घ्या. कारण तुकोबरे म्हणतात, तुका म्हणे देह, नाही का, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरणे राहो. चांगलं वाईट ओळखून त्या मागे धावा, कशाच्याही मागे धावू नका. मग जात असताना एक गोष्ट सांगून जाईल की जीवनामध्ये माणसाने चांगलं कर्म केलं पाहिजे. जीवन ही फार अनमोल आहे, माणूस जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, तू बुलबुल है पानी का, मत कर मान जवानी का, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदा मिळालाय पुन्हा मिळेल सांगता येत नाही. म्हणून या जन्मामध्ये जो मिळाला ना त्याचं सार्थक करा. एक मनुष्य आंधळा होता. तो आंधळा मनुष्य गोल अशा घरामध्ये सापडला. बरं, सापडत असताना त्या घरामध्ये गेल्यानंतर एकच दरवाजा होता, दिसत नव्हतं. मग हाताने स्पर्श करत करत तो दरवाजाचा शोध घेत होता. शोध घेत असताना नेमका दरवाजा आला आणि त्याच्या हाताला खाज आली. मग तो हात त्याने बाजूला केला, हाताने खाजवलं आणि पुन्हा हात त्याचा भिंतीला लावला. पण तेवढ्या मिनिटामध्ये तो दरवाजा मागे निघून गेला, नाही का. जसा तो माणूस 100 फेऱ्या जरी घातला तरी दरवाजा सापडणार नाही. का? कारण नेमका त्याच वेळेला त्याच्या हातांना खाज सुटते. तशी मनुष्य जीवनामध्ये मनुष्यद्वार हे मोक्षाचं द्वार आहे. मनुष्य जन्म हा मोक्षाचा दरवाजा आहे. याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहाने मोक्षाची प्राप्ती आहे. पण केव्हा? ही जी हाताला खाज सुटते ना ती विषय आहेत, विषय विकार आहेत. मोह, लोभ, काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार या सगळ्या गोष्टींमुळे आपला जन्म वाया जातो. म्हणून जन्माला आलेल्या जीवाने या सगळ्या गोष्टींचा त्याग करून जीवनामध्ये काहीतरी चांगलं कर्म करता यावं एवढंच तुकोबारी या अभंगाच्या थोडक्यात सांगतायत, नाही का. तुम्हा आम्हाला जर आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जीवनामध्ये चांगलं कर्म करा, बस. माणसाने असं जगावं ना की शेवट त्याचा गोड व्हावा. शेवट तो भला भला, शेवट तो भला भला, शेवट तो भला भला, शेवट
शेवट तो भला. शेवट तो भला तुका म्हणे गोड झाला, नाही का? शेवट तो भला तुका म्हणे गोड झाला. एवढं जीवनामध्ये करा की आपला शेवट गोड झाला पाहिजे. बस जीवनामध्ये आल्यानंतर चांगलं कर्म करा की 4 लोक आपल्यासाठी रडले पाहिजे. असं नको म्हणाला की बरं झाला मेला, नाही का? म्हणून आज जे काही बाबा असतील की ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ पंचम स्मरणार्थ पाटील बाबा की ज्यांच्या पंचम पुण्यस्मरणार्थ ही सेवा या परिवाराने मला दिली, त्यांच्या सर्वांचे मी शतशः व्यक्त करते. बाबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. देवाकडे प्रार्थना करते की त्यांच्या जीवात्म्यास चिरशांती प्राप्त हो. ज्या दादांमुळे मला ही सेवा मिळाली, सुभाष महाराज राऊत उत्तम असे गायक आहेत, आज त्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली, म्हणून त्यांचे मी शतशः व्यक्त करते. त्यासोबत माझ्यासोबत जो सुंदर असा बाल मृदंगाचार्य आलेला आहे तेजस महाराज, त्याचेही मिळून व्यक्त करते. माझे वडील या ठिकाणी भांगरे महाराज आलेले आहेत, त्यांचेही मिळून व्यक्त करते. तुम्ही सर्व श्रोते मंडळी या ठिकाणी बसलात, शांत चित्ताने भगवंताचं नाम ऐकलत, म्हणून तुम्हा सर्वांचेही मिळून व्यक्त करते. आणि सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजून भजन करायचंय. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया. 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 पुंडलिक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.